ही आतिषबाजी पाहिल्यानंतर तुम्हाला दिवाळीची आठवण होईल, पण थांबा, या आतिषबाजीचं कारण काहीसं वेगळं आहे। पिंपरी चिंचवड जवळच्या वडमुखवाडीतल्या तापकीर कुटुंबियांच्या घरी कन्या रत्नाचं आगमन झालंय। विशेष म्हणजे तापकीर कुटुंबियांच्या घरी तब्बल 80 वर्षांनंतर मुलगी जन्माला आली आहे। अंकुश आणि प्रियंका या दाम्पत्याला कन्या रत्न प्राप्त झालं आणि तापकीर कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला। मुलगी आल्यामुळे निश्चितच आमच्या सर्व परिवाराला खूप आनंद झालाय। आमच्या चुलते असतील, काका, मावश्या, आत्या सर्वजण येऊन भेटतात, शुभेच्छा देतात, कारण एवढ्या वर्षानंतर मुलगी आली त्यामुळे त्यांनाही खूप आनंद झाला आणि ते प्रत्येक जण येऊन शुभेच्छा देऊन जातात। रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळी, दसऱ्याला घरात मुलगी नसल्याचं दुःख तापकीर कुटुंबियांनी तब्बल 80 वर्ष सहन केलं। अखेर ही लक्ष्मी घरी आल्यानं आजी आजोबांना नात तर काकांना पुतणी मिळाल्यानं सर्वच जण आनंद साजरा करतायत। मुलीची कमी फार जाणवायची आम्हाला, की मुलगी असती तर रांगोळी काढली असती, मुलगी असती तर मेहंदी काढली असती, घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं असतं। आम्हाला सुनांना कधी म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांनी आई वडिलांसारखंच सांभाळलंय, पण तरी सुद्धा आपली छोटी एक मुलगी असावी जी पूर्ण घरात बागडत बसेल, ही कमी मात्र अंकुश आणि प्रियंकाने आमची पूर्ण करून दिली। तान्ही छकुली आणि तिची आई सध्या रुग्णालयामध्ये आहेत। त्यांना घरी आणल्यावर वडमुखवाडीत हत्तीवरून साखर वाटून आनंद व्यक्त केला जाणार आहे। एकीकडे मुलगी नको म्हणून गर्भातच कळ्या कुचकरणाऱ्या नराधमांनी जरा यातून धडा घेण्याची गरज आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।